नमस्कार. होमस्टाईल कुकिंग विथ काव्यामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत अस्सल महाराष्ट्रीयन पद्धतीचं उन्हाळ्यासाठी वरदान ठरणारं कैरीचं पन्हं. पन्हं बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे कैरी. तर सर्वप्रथम मी या ठिकाणी अर्धा किलो तोतापुरी कैरी घेतलेली आहे. ह्या ज्या कैऱ्या आहेत तर त्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत. त्यावरचा सगळा चीक जो आहे तो निघाला पाहिजे. त्यासाठी त्याला आधी भिजू घालायचं आहे आणि वरचा सर्व चीक आपण काढून घेणार आहोत. देठाकडचा जो पोर्शन आहे तो चाकूने कट करून घ्यायचा आहे आणि कैरीचे सगळे जे साल आहेत वरचे ते आपण काढून घेणार आहोत. दोन्हीही कैरीचे साल मी काढून घेतलेले आहेत. कैऱ्या या ठिकाणी स्वच्छ झालेल्या आहेत. आता आपण या कैऱ्या उकडून घेणार आहोत. तर यासाठी कुकरमध्ये या कैऱ्या आपल्याला उकडून घ्यायच्यात. कुकरमध्ये आपण एखादा ग्लासभर पाणी घालायचं आहे आणि त्यानंतर याच्या 2 शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत. मध्यम आचेवरती कुकरच्या 2 शिट्ट्या करायच्यात. तर मी मध्यम आचेवर कुकरच्या 2 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की कैऱ्या चांगल्या उकडलेल्या आहेत. आता आपण हा जो गर आहे तो थंड करून घेणार आहोत. तर या ठिकाणी मी कोई ज्या आहेत त्या सेपरेट करते आणि बाकीचा जो गर आहे तो एका गाळणीमधून गाळून घेणार आहे. या ठिकाणी स्पॅच्युल्याच्या मदतीने आपण हा जो गर आहे तो गाळून घ्यायचा आहे. कोई थंड झाल्यानंतर त्याला जो लागलेला गर आहे तो देखील आपण गाळणीतूनच गाळून घेणार आहोत. सर्व गर आपला काढून झालेला आहे. आता आपण हा मोजून घेणार आहोत. तर बघा हा मी मोजून घेत आहे. तर जवळजवळ 2 वाटी हा जो गर आहे आपला या ठिकाणी तयार झालेला आहे. आता जेवढा गर आहे तेवढाच गूळ आपल्याला घ्यायचा आहे. तर मी या ठिकाणी गूळ जो आहे तो कट करून घेतलेला आहे. 2 वाटी गुळासाठी आपण 1 वाटी पाणी घेतलेलं आहे. आता पाणी घातल्यानंतर आपण गॅस चालू करायचा आहे आणि हा गूळ आपण वितळून घेणार आहोत. गूळ वितळून झाल्यानंतर आपल्याला गूळ जो आहे तो गाळून घ्यायचा आहे. म्हणजे गुळामध्ये जर का काही घाण असेल तर ती निघून जाईल. आता सेम त्याच कढईमध्ये आपण वितळून घेतलेला गूळ घेतलेला आहे. गॅसची फ्लेम आपल्याला चालू करायची आहे आणि कैरीचा जो गर आहे तो यामध्ये आपल्याला मिक्स करायचा आहे. चमच्याने एकसारखं हलवत राहायचं आहे आणि एकदम एकजीव असा हा गर यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. आणि यानंतर आपण हा 4 ते 5 मिनिट शिजवून घेणार आहोत. म्हणजे आपलं कैरीचं जे पन्हं आहे तर ते थोडंसं जास्त दिवस टिकेल. आता यानंतर यामध्ये आपण काही मसाले घालणार आहोत. तर बघा या ठिकाणी 10 ते 15 केशरच्या काड्या घेतलेल्या आहेत. 1.5 चमचा सेंधव मीठ घेतलेला आहे. अर्धा चमचा वेलची पूड घेतलेली आहे आणि 1 चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड करून घेतलेली आहे. हे सर्व यामध्ये घालायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. हे पन्हं आपल्याला 3 ते 4 मिनिट आपल्याला मीडियम टू लो फ्लेमवरती आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तर बघा या ठिकाणी अतिशय दाटसर असं हे पन्हं झालेलं आहे आणि रंग देखील किती सुरेख आलेला आहे. कैरीचं पन्हं आपलं या ठिकाणी तयार झालेलं आहे. आता हे पन्हं आपण थंड करून घेणार आहोत आणि त्यानंतर एका काचेच्या बॉटलमध्ये आपण याला भरून घेणार आहोत. तर पन्हं साठवताना ते नेहमी काचेच्याच बॉटलमध्ये आपल्याला साठवायचं आहे. बाकी दुसऱ्या भांड्यामध्ये साठवल्यानंतर त्यामध्ये रिॲक्शन होऊ शकते. त्यामुळे साठवताना आपल्याला हे काचेच्या बरणीमध्येच आपल्याला साठवायचं आहे. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी कैरीच्या पन्ह्याचं कॉन्सन्ट्रेट तयार झालेलं आहे. आपल्याला गरज पडेल तेव्हा झटकेपट असं कैरीचं पन्हं आपण लगेच तयार करू शकतो. ग्लास या ठिकाणी डेकोरेट करून घेतलेला आहे. मी या ठिकाणी सेंधव मीठ वापरलेलं आहे. तुम्ही यामध्येच थोडीशी मिरची पूड देखील ॲड करू शकता. त्यामुळे एक चटपटीतपणा या कैरीच्या पन्ह्याला येईल. आता यानंतर यामध्ये पन्हं तयार करण्यासाठी आपण तयार केलेलं कॉन्सन्ट्रेट ग्लासमध्ये घालायचं आहे. तर एका ग्लाससाठी 20 ml पर्यंत म्हणजे जवळजवळ 4 मोठे चमचे आपल्याला हे कॉन्सन्ट्रेट घ्यायचं आहे. यानंतर थंडगार असं माठातलं पाणी घ्यायचे. 2 ते 3 आवडीप्रमाणे आईस क्यूब यामध्ये घालायचे आहे आणि सर्व एकत्र चांगलं असं ढवळून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे बाकीच्या गोष्टी देखील ॲड करू शकता, की जसं की थोडंसं क्रश करून पुदिन्याची पानं घातली तर एक रिफ्रेशिंग फ्लेवर त्याला येईल. यानंतर जलजिऱ्याची पूड तुम्ही घालू शकता, काळी मिरी पूड घालू शकता. यामध्ये तुम्ही भरपूर असे व्हेरिएशन्स करू शकता. यानंतर हे पन्हं अशा पद्धतीनं मी मिक्स करून घेतलंय आणि आपलं थंडगार असं सुमधूर कैरीचं पन्हं या ठिकाणी तयार झालेलं आहे. नक्की या उन्हाळ्यामध्ये तयार करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात आपण अशाच एका वेगळ्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.